तुम्हाला झोपेचे काही प्रॉब्लेम असतील, म्हणजे झोप कंप्लीट होत नसेल किंवा अजिबातच झोप लागत नसेल, तर असं कशामुळे होतं आणि त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सो झोप न लागणं ह्याला इन्सोमनिया असं म्हणतात आणि इन्सोमनिया हे बऱ्याच कारणामुळे होऊ शकतं. जसं की काही तुम्हाला मेजर आजार असतील, काही ऑटोइम्युन कंडिशन्स असतील किंवा थायरॉइड हा आजार असेल त्यामध्ये होऊ शकतं. त्यानंतर स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन अशा आजारामध्ये सुद्धा झोप डिस्टर्ब होते. काही पोषक तत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळे सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यानंतर तुमची लाईफस्टाईल, म्हणजे तुमची झोप किती व्यवस्थित होते हे तुमच्या लाईफस्टाईलवर सुद्धा डिपेंड करतं. सो झोप डिस्टर्ब जेव्हा होते तेव्हा एक्झॅक्टली काय होतं, आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन नावाचा हॉर्मोन बनत असतो, स्पेशली तो रात्री बनतो आणि त्यामुळेच आपल्याला झोप येते. सो जर तुमच्या शरीरामध्ये मेलॅटोनिन व्यवस्थित बनलं नाही तर तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून तुमचे झोपेचे प्रॉब्लेम कमी होतील आणि तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. पहिला आहे, तुम्ही जर चहा, कॉफी हे संध्याकाळी पित असाल, स्पेशली 6 नंतर, तर ते तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. कारण ह्यामध्ये जे काही कॅफीन असतं त्यामुळे मेलॅटोनिन प्रोडक्शन आहे ते कमी होतं आणि म्हणून झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यानंतर दुसरा आहे मोबाईलचा वापर. सो जर तुम्ही खूप रात्रीपर्यंत मोबाईलचा वापर करत असाल तर त्यामुळे सुद्धा झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. कारण मोबाईलमधनं जी येणारी लाईट आहे ती जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडते तेव्हा मेलॅटोनिन सप्रेस होतं, म्हणजे मेलॅटोनिन प्रोडक्शन हळूहळू कमी व्हायला लागतं आणि म्हणूनच झोपेचे प्रॉब्लेम होऊ शकतात. सो रात्री मोबाईल फोन यूज करणं, स्पेशली तुमचा जो झोपेचा टाइम आहे त्याच्या 1 तास आधी मोबाईल फोन्सचा वापर करणं तुम्ही बंद केलं पाहिजे. तर तिसरं जे आहे ते म्हणजे तुमचं रात्रीचं जेवण, म्हणजे डिनर खूप हेवी करू नका. म्हणजे रात्री खूप हेवी किंवा पचनासाठी ज्या जड गोष्टी आहेत अशा गोष्टी खाऊ नका, कारण त्याच्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. बरेच जण रात्री खूप उशिरा सुद्धा जेवतात किंवा जेवल्यानंतर इमिजिएटली झोपतात, ह्यामुळे सुद्धा झोप डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून तुमचा झोपेचा जो वेळ आहे त्याच्या 2 ते 3 तास आधी तुमचं जेवण झालं पाहिजे. पुढचं जे आहे ते म्हणजे तुम्ही रात्री झोपताना 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करू शकता. मेडिटेशनमुळे काय होतं, जे काही माइंडमध्ये थॉट्स असतात ते कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून 5 ते 10 मिनिटाचं जे मेडिटेशन आहे ते सुद्धा व्यवस्थित झोप लागण्यासाठी मदत करतं. त्यानंतर पुढचं आहे, सकाळी उठल्यावर इमिजिएटली सूर्यप्रकाश किंवा सनलाईट आपल्या अंगावर घेणं किंवा सनलाईट जे आपल्या डोळ्यांवर पडलं पाहिजे. कारण जेव्हा पण सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो तेव्हा सेरोटोनिन म्हणजे एनर्जीवाला जो हॉर्मोन आहे तो रिलीज होतो आणि हा सेरोटोनिन रात्री मेलॅटोनिन मध्ये कन्वर्ट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला झोपही व्यवस्थित लागते. सनलाईटमुळे आपल्याला व्हिटॅमिन D3 सुद्धा मिळतं आणि मेलॅटोनिन बनवण्यासाठी उपयोगी असतं. इनफॅक्ट व्हिटॅमिन D3च्या डेफिशियन्सीमुळे सुद्धा इन्सोमनिया किंवा झोपेचे आजार होऊ शकतात. म्हणून सकाळी उठून सनलाईट घेणं पण खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला झोपेचे प्रॉब्लेम असतील तर. लास्ट जे आहे ते म्हणजे 2 सप्लिमेंट्स आहेत, ते म्हणजे मॅग्नेशियम आणि अश्वगंधा. हे दोन्हीही सप्लिमेंट माइंड रिलॅक्सेशनसाठी काम करतात. म्हणजे जे काही मनामध्ये विचार चाललेले असतात ते कमी करण्यासाठी, मेलॅटोनिन प्रोडक्शनसाठी आणि त्यासोबतच ज्या आपल्या नसा आहेत त्यांना सुद्धा काम डाऊन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे अश्वगंधा आहे त्याला ॲडॅप्टोजन म्हणतात, म्हणजे स्ट्रेसही कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तुम्हालाही जर खूप क्रॉनिक असा प्रॉब्लेम असेल झोपेचा तर तुम्ही मॅग्नेशियम आणि अश्वगंधा हे दोन्ही सप्लिमेंट्स घेऊ शकता.